आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. समाज माध्यमांवर मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण 5 वेळा नमाज अदा करत होते असा दावा केल्याचे समोर आले आहे. या विधानाच्या निषेधार्थ आज शिवसेना मिरज शहर यांच्या वतीने जर्जिस अन्सारी यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी सांगितले की भगवद्गीता हा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ असून भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 10व्या श्लोकात योग, ध्यान आणि मनाची एकाग्रता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. या श्लोकात नमाज किंवा इस्लामी प्रार्थनेचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे त्या श्लोकाचा विपर्यास करून भगवान श्रीकृष्णांविषयी करण्यात आलेले विधान हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवणारे असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. शिवसेनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे संबंधित व्हिडिओ व पोस्टची सखोल चौकशी करून जाणून बुजून धार्मिक भावना दुखवण्याचा अथवा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळल्यास भारतीय न्याय संहितेतील BNS लागू असलेल्या संबंधित तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, माजी शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, मराठा महासंघाचे विकास काका देसाई, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, उपशहर प्रमुख यश पाटील, सूर्यकांत शिंगणे, सुनील कांबळे, श्याम भंडारे, भास्कर सातपुते, किरण मिसाळ, ओमकार भोसले तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, पवन पवित्र भगवा ध्वज यांना मानाचा मुजरा. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन. शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना प्रणाम. आज आम्ही इथं जर्जिस अन्सारी हा एक भाडखाऊ वक्ता, ह्याच्याही पूर्वी ह्याच्यावर असे भाडखाऊ वक्तव्य केल्यामुळे UPमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. अशा या जर्जिस अन्सारीचा इथं आम्ही चप्पलला मारून त्याचा निषेध केलेला आहे. याचं कारण की भगवान श्रीकृष्णांनी 5 वेळा नमाज पठण केलेला आहे असं तो म्हणतो. त्याचा सारांश देत म्हणजे गीताचा सारांश देत अध्याय 6वा 10वी ओळीमध्ये असं त्यानं म्हटलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण नमाज पठवत होते. कारण त्याचा अर्थ त्या ओळीत असा होतो की योगीने एकांतात राहून मन एकाग्रित करून योग साधना करावी असा त्याचा अर्थ आहे. याला दुसऱ्याच्या धर्माबद्दल ज्ञान बाळगायची अक्कल असेल तर त्यांनी स्वतःच्या धर्माचा पहिला अभ्यास केला पाहिजे. स्वतः सांगी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं आहे, दुसऱ्याच सांगी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं या जर्जिस अन्सारीचं आहे. कुराण हे कधी चालू झालं? पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मानंतर. पैगंबर मोहम्मद यांचा जन्म कधी? 570 ते 732. इस्रा आणि मिराज या इस्लामी प्रथेनुसार नमाज पठण करण्याची परंपरा सुरू झाली. ते कधी सुरू झालं? 620 इसवी सन 620 ते 621 ह्या काळात नमाज पठण चालू झालं. तर भगवद्गीता आमची हजारो वर्षापूर्वीची आहे जे. तर हे कुठून घेतलं त्यांनी हा सारांश? याचा पहिला स्वतःच्या धर्माचा त्यांनी अभ्यास करावा, मग दुसऱ्याच्या धर्मासाठी त्यांनी ज्ञान पाजवावं. त्याचा जाहीर निषेध आज आम्ही शिवसेना तर्फे इथं केलेला आहे. मिरज शहर तर्फे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा आम्ही मिरज पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात काय कारवाई होत्या हे पाहणार आहोत. पुन्हा एकदा त्याच्या ह्याच्यावर गुन्हा दाखल करणार आणि असे जे कोण बरगाळ बघत असेल किंवा डोक्यात असेल असे त्याच्या विरोधात एक कडक कायदा व्हावा, ज्याने कुठल्याही महापुरुषाचा अपमान करता कामा नये कोणी. जे चांगले वक्ते आहेत फक्त त्यांनी त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या युवकांना सांगावं की शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं, देशहिताची कामं सांगावीत. असं केलं तर त्यांनी जास्त प्रसिद्धी मिळेल. असं 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून कोण असा वक्ता होत नसते, त्यामध्ये फक्त 2 समाजाची हानी होत असत्या. एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर्जिस अन्सारी या धर्मांचा मुस्लिम धर्मगुरूनं भगवान श्रीमध्ये नमाज पढत होते अशा प्रकारचं आकलन पाठवलेले आहे. त्याच्या विधानाला कोणत्याही प्रकारचा आधार नाही आहे. त्यानं सांगितलं होतं की गीतेमध्ये 6वा अध्याय यातला 9वा मंत्र
तो सुद्धा आम्ही काढून वाचून पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, म्हणजे मी तुम्हाला त्याचा मराठी अनुवाद सांगतो की योग ध्यान साधनेची अवस्था प्राप्त करून घेणाऱ्या साधकाने नेहमी आपले शरीर आणि मन योगात म्हणजे परमेश्वराच्या चिंतनात जोडून ठेवावे. त्याने एकांतात निवास करावा, एकटे राहावे आणि आपले मन आणि शरीर पूर्णपणे नियंत्रित करावे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा कामना बाळगू नये, कशाचाही संग्रह करण्याची वृत्ती किंवा आसक्त असू नये. हे एवढंच त्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. फक्त हे आपलं ज्ञान पाजळून याचा आधार घेऊन की श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण हे नमाज पडत होते अशा प्रकारचा शोध लावला. परंतु आता मला असं वाटतंय की अशी अर्धवट ज्ञान पाजळणारी हा अन्सारी असेल किंवा जैन मुली तो नयनसागर मारत असेल किंवा अनेक गाडीवाला मुली आलेला आहे, हे सगळे हिंदू धर्माच्या विरुद्ध कायम गरळ व्हायला लागलेले आहेत. आता मला वाटतं या लोकांनी शांततेनं आम्हाला हिंदू समाजाला राहू द्यावं, अन्यथा आम्हाला सुद्धा श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र यामुळे तुमच्या विरुद्ध काढावं